खऱ्याला नाही राजी आणि खोट्याला पुरकावाजी। ओमराजे निंबाळकरांचं चुकलंच। ज्या व्यक्तीने साधी ग्रामपंचायतीची ही निवडणूक लढवली नव्हती त्या व्यक्तीला 2009 साली पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट मिळालं। माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमुळे बापाचं छत्र हरपलेल्या तरुणाला आमदार ओमराजे निंबाळकर अशी ओळख मिळाली। ज्या व्यक्तीमुळे ओळख मिळाली त्याच व्यक्तीला स्वतःच्या फायद्यासाठी सोडून दुसरीकडे जावं हे आपल्या रक्तात नाही, हे वाक्य होतं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं। ऐकायला किती छान वाटतं ना, परंतु आज तेच ओमराजे सर्वत्र ट्रोल होतायत, संतापाचं कारण ठरताय। हे तेच ओमराजे निंबाळकर आहेत ज्यांना मातोश्रीवर श्रीमती रश्मी ठाकरेंनी आपल्या मुलाप्रमाणे मायेनं वाढवलंय। हे तेच ओमराजे आहेत ज्यांना मातोश्रीवर फुल ॲक्सेस होता, केव्हाही या अन भेटा। हे तेच ओमराजे आहेत ज्यांना खुद्द उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाप्रमाणे माया लावली। त्यांच्या खांद्यावर हात ठेवून शिवसैनिकांनी निष्ठा शिकावी ती ओमराजेंकडून असं भर सभेत सांगितलं। शिर्डीतले वाकचौरे असोत किंवा मग संजय दिना पाटील असोत, हे लोक 12 गावचे मुंजे। ते गेल्यानं जेवढं दुःख उद्धव ठाकरेंना झालं नाही तेवढं दुःख ओमराजे निंबाळकर आणि बंडू बॉसच्या नावानं मिरणाऱ्या संजय जाधव यांच्या जाण्यानं झालंय। ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंना जो दगा दिलाय तो केवळ मातोश्रीच्याच नव्हे तर अवघ्या राज्यभरातील शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलाय। धाराशिव म्हणजे ठाकरेंचा बालेकिल्ला। ज्या वेळी ठाकरेंवरती वाईट वेळ आली आहे त्यावेळी ठाकरेंना धाराशिव, परभणी आणि एकंदर मराठवाड्याच्या जनतेनं साथ दिली आहे। परंतु आता त्याच धाराशिववर जवळपास गद्दारीचा शिक्का लागण्यात जमाय। धाराशिवमध्ये आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंचे 2 वाघ, त्यातील एकला आता गद्दारीची बाधा झाली आहे। परंतु ओमराजेंना ही गद्दारी नक्कीच परवडणार नाही, कारण कालपासून ओमराजेंवर सर्वसामान्यांकडून जो आसूड ओढला जातोय ते बघता राजे तुमच्या रक्तात गद्दारी कशी आली हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय। महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक कोलांट्या उड्या पाहिल्यात, पण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याच्या घेतलेल्या धक्कादायक निर्णयाने उभ्या महाराष्ट्रातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या काळजाचं पाणी पाणी झालंय। ज्या नेत्याला कालपर्यंत शिवसैनिक आपला ढाण्या वाघ, निष्ठावंत मावळा समजत होते त्यानंच आज सत्तेच्या आणि स्वार्थाच्या तुकड्यासाठी थेट मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसावा यासारखे दुसरे वेदनादायक दुर्दैव नाही। ओमराजे निंबाळकर यांनी हे कधीच विसरता कामा नये की आज ते जे काही आहे ते फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या माथ्याला लावलेल्या टिळ्यामुळे शक्य झालंय। 2006 मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर जेव्हा निंबाळकर कुटुंब एका मोठ्या संकटात आणि राजकीय अंधारात चाचपडत होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना पितृतुल्य पाठबळ दिलं। राजकारणाचा कोणताही प्रदीर्घ अनुभव नसताना केवळ वडिलांच्या निधनानंतर खचलेल्या एका तरुणाला उद्धव ठाकरेंनी उचलत आपल्या कवेत घेतलं। 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट दिलं आणि उभं करून त्यांना निवडून आणलं। ज्या धाराशिवनं त्यांना केवळ उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि शिवसेनेची मशाल पाहून 2 वेळा संसदेत पाठवलं त्या जनतेच्या विश्वासाला ओमराजेंनी एका रात्रीत पायदळीत उडवलंय। अगदी अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण यंत्रणा आणि सत्ताधारी विरोधात असताना सुद्धा शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून भावनिक लाटेवर ओमराजेंना 4 लाखांहून अधिक मताधिक्यानं निवडून आणलं होतं। आज त्याच मतदारांना त्यांनी सत्तेसाठी वाऱ्यावर सोडले। शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे यांच्या मध्यस्थीनं ओमराजेंनी गुपचूप पुण्यातून दिल्ली गाठल्याची आणि चार्टर्ड विमानानं उड्डाण केल्याची इनसाइड स्टोरी समोर आली आहे ती लाजिरवाणी आहे। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार कोर्टातील प्रकरणांचा आणि चौकशांचा दबाव आणून ओमराजेंना शरण येण्यास भाग पाडण्यात आले। पण प्रश्न असा पडतो की राजे इतक्या लवकर तुम्ही गनिमान पुढे हत्यार कसं टाकलं? हीच का तुमची मर्द मावळ्याची ताकद? ज्या निष्ठेच्या तुम्ही 2 दिवसांपूर्वी शपथ घेत होता ती एका क्षणात हवेत कशी विरली? राजकारणात टिकून राहण्यासाठी प्रॅक्टिकल होण्याचं समर्थन आज तुमचे समर्थक करत असतील, पण हा प्रॅक्टिकलपणा म्हणजे निखळ गद्दारी आहे। उद्धव ठाकरेंनी ज्यांना डोक्यावर घेतलं, ज्यांना शून्यातून विश्व निर्माण करून दिलं, त्यांनीच पक्षाला ऐन संकटाच्या काळात सोडून जाणं ही नामर्दांगी असल्याची टीका होऊ लागली। धाराशिवमधील संतप्त शिवसैनिकांनी आता थेट तोंडात शेण फासण्याचा जो इशारा दिलाय तो महाराष्ट्रातील जनतेचा संताप दर्शवतो। 20 जूनला ते आपली अधिकृत भूमिका मांडणार असले तरी जनमानसात त्यांच्या या संशयास्पद वागणुकीमुळे त्यांची प्रतिमा हिरो टू झिरो झाली आहे। इतिहास साक्षी आहे। बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या मातीने कधी क्षमा केलेली नाहीये। ओमराजे, तुम्ही उपकार विसरलात,
पण ही जनता तुमची ही गद्दारी कधीच विसरणार नाही असं शिवसैनिक म्हणू लागला. एवढंच या निमित्तानं दिसून आलं. कालपासून तुम्ही जी संशयास्पद भूमिका घेत आहात ती सर्वांना समजते. इतका गदारोळ होऊन देखील तुमचं यावर स्पष्टीकरण येत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. ओमराजे निंबाळकर हे नाव फुटणाऱ्या खासदारांमध्ये वाचून राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पक्ष फुटूनही विक्रमी मतांनी मशाली हातात घेत धाराशिवच्या मतदारांनी व शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून ओमराजेंना डोक्यावर घेतलं. अर्ध्या रात्री देखील हाकेला ओ करणारा खासदार लोकांनी पाहिलाय. त्या ओमराजेंना गद्दारीचा टॅग लागू नये अशी अपेक्षा धाराशिवच्या मतदारांची आहे. अनेक लोक सत्तेच्या प्रवाहात राहतील तर मतदारसंघात निधी आणता येतो, विकास कामं करता येतात असं लंगडं समर्थन करून गद्दारी करतायत. परंतु धाराशिवकरांना विकासाच्या मोबदल्यात गद्दारी नकोय. त्यांना विकासासोबतच आपला नेता देखील निष्कलंक हवाय. ओमराजे तुमच्या नावात राजे आहेत. ते राजपण जपणं तुमचं काम होतं. सत्ता येते, सत्ता जाते, पैसा येतो, तसाच तो जाण्याचे मार्गही ठरलाय. परंतु तुमच्या निमित्ताने मतदारसंघात जो गद्दारीचा कलंक लागलाय तो कधीही न पुसता येणार आहे अशी धाराशिवकरांची प्राथमिक भावना आहे. युद्धात मावळे हे धारातीर्थ पडतात. कारण एकच असतं, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. परंतु राजे तुम्ही तुमच्या पोशिंद्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नात आहात. अशा पद्धतीची एक ट्रोलिंग जी आहे ती सोशल मीडियावर व्हायला सुरुवात झाली. सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती जर कोणी ट्रोलिंगवर आले असतील तर ते ओमराजे निंबाळकर आहेत. ठाकरे होणं सोपं नाहीये. ठाकरेंनी ज्या व्यक्तीला मोठं केलंय ते जवळपास सगळेच व्यक्ती ठाकरेंना सोडून जातात. परंतु तरी सुद्धा ठराविक नावं घेऊन किंवा ठराविक काही अँगलने बोलून ठाकरे त्यांना दुखवत नाही आणि म्हणून म्हणतात ठाकरे होणं सोपं नाही. ओमराजे निंबाळकरांच्या जाण्यानं जे ट्रोलिंग सुरू झालंय ते बघता तुम्हाला वाटतं ओमराजे निंबाळकर माघारी फिरतील की त्यांचं डील पक्क ठरलंय? कमेंट करा. मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. जय महाराष्ट्र.